शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी आता कांदा लागवडीचा हंगाम अतिशय जोरात चालू झालेला आहे. आणि कसमध्ये पट्ट्यात तुम्ही कुठेही गेलं तरी आता शेतात सगळीकडे तुम्हाला हेच चित्र दिसेल. कोणी कांदा लागवड करतंय, कोणी कांदा भरतंय किंवा कोणी बेसल डोस टाकतंय आणि डोस टाकणे सुद्धा आता चालू झालेलं आहे. माझ्यासोबत हे दादा आहेत. काय नाव दादा आपलं? माझं नाव जाधव साहेब, हा, वसंतराव जाधव, राहणार यशवंत नगर, ढांगरी, ओके. तालुका बागलाण, कंसात सटाणा, जिल्हा नाशिक. इथं माझं 7 एकर क्षेत्र आहे. पैकी 3 एकर कांदे लावतोय. कांदे लावताना मला माझे भाचे शरद सोनवणे यांच्याकडून माहिती मिळाली का नामदेव होले म्हणून यांच्याकडं साताऱ्याचे येते, साताऱ्याच्या कंपनीचे संवर्धन म्हणून एक खत आहे. त्या खताचा चांगला उपयोग कांद्याच्या बेसल डोसला होतो, म्हणून मी तो घेण्यासाठी काल गेलो होतो. काल 18, 12, 25 रोजी ती 12 गोण्या आणलेल्या आम्ही. त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली. एकरी 4 गोण्या टाकायच्या, तर मी 12 गोण्या आणलेल्या आहेत. पैकी 20 गुंठ्याला मी 2 गोण्या सकाळपासून टाकलेल्या आहेत. सदरचं गोणी संवर्धन माझ्यासमोर आहे आणि हे जे खत आहे हे ते संवर्धन खत आहे. त्या खताची अधिक माहिती त्यांनी दिली. ते माहिती सदर खतामध्ये जे घटक आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. निंबोळी पेंट आहे, करंज पेंट आहे, एरंड पेंट आहे, त्याच्यानंतर झेंडू पेंट आहे, सांड पेंट आहे, कुसुम कली पेंट आहे, त्याच्यानंतर भुईमुंग पेंट आहे, सरकी पेंट आहे, महुआ पेंट आहे, हळद पावडर आहे, तंबाखू डस्ट आहे, शिंपला पावडर आहे, एन्झोटोबॅक्टर आहे, पीएसबी आहे, ट्रायकोडर्मा आहे, झिंक अपटेक बॅक्टेरिया आहे, पोटॅश अपटेक बॅक्टेरिया आहे, कॅल्शियम मॅग्नीज झिंक, मॅग्नेशियम फॉस्फेट, तांबे, ऑर्गॅनिक कार्बन 16% आहे, जीवाणू 3/10 प्रतिग्रॅम आहे. त्याच्यानंतर अल्प प्रमाणात NPK हा पण आहे त्याच्या. म्हणजे असं हे जे रासायनिक खते याच्या सर्व प्रकारचे घटक आहे. आणि सदरचे घटक ही बेसल डोसला टाकलं आहे. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की सदरचे संवर्धन हे खत कांद्याला अत्यंत उपयुक्त आहे. उन्हाळी कांद्यासाठी चांगलं आहे आणि कांद्याची कांदा चांगला जोमदार वाढतो, मुळी चांगली चालते. मुळी चांगली चालल्यामुळे वरती पाला चांगला येतो. जशी पाल्यांची संख्या वाढते तसं कांद्याचा आकार पण खालून वाढतो. अशा प्रकारे आणि कांदा चकचकीत दिसतो आणि कांदा हा टिकाऊ राहणार आहे. अशा प्रमाणे मला विश्वास दिल्याने मी सदरचे खत हे माझ्या उन्हाळी कांद्याला बेसल डोस म्हणून टाकत आहे. सदर कांद्याच्या रोप पण त्यांच्याकडून संवर्धन खत आपलं हे कांद्याचं रोप, आमच्याकडे याला उळं म्हणतात आणि दक्षिण पट्ट्यात आमच्या नाशिक जिल्ह्यात याला रोप म्हणतात कांद्याचं. तर हे चांगलं प्रकारे संवर्धन खत आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि सेकंड डोस पण त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत. जे जे आहे ते पुढे देणार आहे ते त्यामध्ये आम्ही रासायनिक खते मिक्स करून टाकणार आहोत. म्हणजे इथून पुढे आम्हाला चांगला विश्वास आल्यानंतर आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना त्याची माहिती देऊन ते घेण्यासाठी तयार करू, उत्सुक करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे खत आहे, अतिशय चांगली क्वालिटी आहे. आणि साहेबांनी तुम्हाला आता ह्या खताबद्दल अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. आणि साहेब स्वतः महाराष्ट्र पोलीसमध्ये सिन्नर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि त्यांच्या नोकरी सांभाळून ते शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट शेती करतात. आणि त्यांचा जर उत्साह बघितला तर शेती करण्याचा, एक नोकरी सांभाळून शेती कशा पद्धतीने केली पाहिजे हे जाधव साहेबांकडनं शिकलं पाहिजे. जाधव साहेब, तुम्ही आज या ठिकाणी उपलब्ध झाले आम्हाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना तुम्ही चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.